नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत। रोजच्या धावपळीतून वेळ काढत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी आणि मोकळ्या हवेचा आनंद घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत एक वीकेंड ट्रिपसाठी। आणि आजचे आमचे ठिकाण आहे महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून मानले जाणारे वाई या ठिकाणी। वाई मधील धूम डॅमच्या किनाऱ्यावर असलेले मॅग्नस कॅव्हन्स रिसॉर्टला आम्ही आज भेट देणार आहोत। नवी मुंबई पासून 4.5 तासाचा प्रवास करून दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही रिसॉर्टला पोहोचू। पार्किंग एरियामध्ये कार पार्क करून बाजूला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये एक रिसेप्शन डेस्क होता। तिथे प्री बुकिंग असलेल्या रूमची इन्क्वायरी करून आम्हाला लगेचच रूम देण्यात आला। रेस्टॉरंट पासून रूम हे दूर असल्यामुळे इलेक्ट्रिक कारने आम्ही रूम पर्यंत पोहोचलो। रिसॉर्टमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या रूम मधून आजचा आमचा रूम टाईप होता कॅव्हन्स स्टाईल विला अप रूम। या रिसॉर्टमध्ये 4 प्रकारचे रूम होते। आम्ही 2 दिवस रिसॉर्टमध्ये असून 2 वेगवेगळ्या प्रकारच्या रूम टाईप मध्ये राहिलो होतो। दुसरा कोणता रूम होता हे व्हिडिओत पुढे दाखवलेले आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला आता रूम कसा आहे ते पाहूया। रूम मध्ये आत येताच समोरच एक डबल साइज बेड होता आणि बेडवर एक बॉक्स ठेवलेला होता, ज्यामध्ये लॉन्ड्री बॅग, ब्रश, टूथपेस्ट, शॉवर कॅप, शॉवर जेल, शॅम्पू, लोशन आणि 2 टॉवेल। त्याचबरोबर चेक इनच्या वेळेस एक कार्ड देण्यात आले होते, त्यावर लंच, डिनर, ब्रेकफास्टच्या वेळेस आम्हाला ते कार्ड कॅरी करायला सांगितले होते। बेडच्या डाव्या बाजूला रूम मध्ये एक एक्स्ट्रा बेड व सिटिंग अरेंजमेंट होती आणि पुढच्या बाजूला वॉशरूम होते। रूम मध्ये तिथे एक ड्रेसिंग टेबल व स्टोरेजसाठी कपाट दिले होते। बाथरूम मध्ये वेस्टर्न टॉयलेट असून टॉयलेट हे नीट आणि क्लीन होते। आता तुम्हाला रूम मधील मी बाल्कनी दाखवते, जिथून आपल्याला एक सुंदर ग्रीनरीचा व्ह्यू बरोबरच डॅमचा पण टॉप व्ह्यू दिसणार आहे, जिथे तुम्ही दिवसभर बसून या व्ह्यूचा आनंद घेत रिलॅक्स वेळ घालू शकता। त्याचबरोबर रूम मध्ये टी मेकर, फॅन, टीव्ही, एसी आणि 2 वॉटर बॉटल सुद्धा प्रोव्हाइड केलेल्या होत्या। फक्त लँडलाईन फोन तिथे नव्हता। साइड टेबलवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण रूम सर्व्हिस व इलेक्ट्रिक कार बोलवण्यासाठी मोबाईलचा वापर करून कॉन्टॅक्ट करू शकत होतो। चला आता आम्ही निघालो आहोत दुपारच्या जेवणासाठी। रूम चार्जेस मध्येच लंच, डिनर, ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होते। दिलेल्या नंबरवर कॉल केल्यावरच 5 मिनिटात इलेक्ट्रिक कार आम्हाला रेस्टॉरंटला घेऊन जाण्यासाठी आली होती। रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा मेनू फिक्स होता, फक्त व्हेज व नॉन व्हेज असे पर्याय होते। आम्ही नॉन व्हेज मागवले होते, त्यामध्ये चिकन, एक करी व सूप आणि एक कस्टर्ड स्वीट मध्ये होते। जेवणानंतर रिसॉर्ट एक्सप्लोर करायचे आम्ही ठरवले। रिसॉर्टमध्ये काय काय गोष्टी आहे ते तुम्हाला मी दाखवते। रेस्टॉरंटच्या पुढेच एक गार्डन एरिया होता। गार्डन हे डॅमच्या किनाऱ्यावरच लागून असल्यामुळे तासनतास आपण त्या किनाऱ्यावर बसून समोर असलेल्या हिरव्यागार डोंगरांच्या रांगा पाहत तासनतास त्या ठिकाणी बसू शकतो व वेळ घालवू शकतो। त्याचबरोबर व्ह्यूचा आनंदही घेऊ शकतो, अशी व्यवस्था पण रिसॉर्टवाल्यांनी तिथे केलेली आहे। त्याचबरोबर गार्डन मध्ये झोका, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल व क्रिकेट पण खेळू शकता, अशी एवढी जागा तिथे आहे। जेव्हा आपण ह्या रिसॉर्टला ग्रुप पिकनिक मध्ये जर व्हिजिट करणार असेल तर ग्रुपवाल्यांसाठी इथे काही ऍक्टिव्हिटी अरेंज केल्या जातात। काही पायऱ्या चढून वरती गेले तर अजून एक गार्डन आहे, जिथे सायकलिंग व वॉकिंग साठी जागा आहे। प्रत्येक टर्निंगला रिसॉर्ट पासून जवळ असलेले गड बद्दल व टुरिस्ट पॉइंट बद्दल माहिती लिहिलेली असून ती किती किलोमीटरवर आहे हे सुद्धा लिहिलेले आहे। पुढे गेले की एका झाडाखाली सेल्फी पॉइंट आहे, तिथे एक स्कूटर पण ठेवलेली आहे, जिथे तुम्ही बसून फोटोग्राफी करू शकता। त्याच्यावरती काही पायऱ्या चढून गेले की ट्री पॉइंट आहे, जिथून तुम्ही गार्डनचा टॉप व्ह्यू व डॅमचा टॉप व्ह्यू पाहू शकता। त्या ट्री पॉइंट वरून खाली उतरून गेले की पुढे असलेल्या आंब्याच्या झाडावर एक छानसा असा झोका लावलेला होता। तिथून पुढे गेले की अजून एक रिलॅक्सिंग पॉइंट होता, जिथे खूप साऱ्या झाडांच्या सावलीखाली
खाट व झोका व काही बसण्याचे पॉइंट बनवलेले होते आणि तो अगदी पाण्याच्या बाजूलाच होता. तो बसण्यासाठी खूपच छान व्ह्यू पॉइंट होता. मगाच्या गार्डन व्ह्यू पॉइंटच्या इथे खरं तर झाडं नव्हती सावलीला, पण इथे सावली सुद्धा होती. त्यामुळे बसायला खूपच छान वेगळा आनंदच येत होता. हे पाण्याच्या कितीही जवळ असले तरी पाण्यामध्ये उतरण्यासाठी सक्त मनाई होती. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा असा प्रयत्न करू नका. आता व्हिडिओत दिसणाऱ्या ठिकाणी तुम्हाला रिसॉर्ट मधील सायकलिंगचा ऑप्शन होता. तिथे लहानांसाठी व मोठ्यांसाठी व डबल सीटवाल्या सायकली पण तिथे अवेलेबल होत्या. थोडा वेळ सायकलिंग करून पुन्हा आम्ही रूमकडे जाण्याचे ठरवले आणि इलेक्ट्रिक व्हेकलने आम्ही रूम पर्यंत गेलो. विला रूमच्या पुढे थोडे चालत गेले की पार्किंग एरिया व रिसॉर्ट मधील एकमेव स्विमिंग पूल होते. त्याच्याच बाजूला स्पाचा पण पर्याय तिथे होता. आता थोडा वेळ वामकुशीसाठी आम्ही पुन्हा रूमकडे आलो. 5 वाजता हायटी नंतर रात्रीच्या जेवणासाठी आम्ही 8 वाजता इलेक्ट्रिक कारने रेस्टॉरंटला पोहोचलो. रेस्टॉरंट समोर एक छोटीशी शेकोटी पेटवलेली होती. गार हवेमध्ये शेकोटीचा आनंद घेण्याचा एक वेगळाच आनंद असतो. रात्रीच्या लाइटिंग मध्ये सेल्फी पॉइंट व गार्डन व्ह्यू खूप छान वाटत होते. रात्रीचे जेवण पण फिक्स होते. व्हेज व नॉन व्हेज पर्याय होते. जेवण करून थोडा वेळ गार हवेत फेरफटका करून आम्ही पुन्हा चालतच रूमच्या दिशेने गेलो आणि तो दिवस संपवला. गुड मॉर्निंग. आज आमचा रिसॉर्ट मधील दुसरा दिवस. 11 वाजता ब्रेकफास्ट नंतर आमच्या कालच्या रूम मधून चेकआउट करून आज बुक केलेल्या दुसऱ्या रूम मध्ये चेकिंग केले. काल दाखवलेल्या पार्किंग व स्विमिंग पूलच्या बाजूने 5 मिनिटं वॉकिंग करून पुढे गेले की डोंगराच्या पायथ्यापाशी रिसॉर्ट मधील वेगवेगळ्या टाईपचे रूम व टेंट रूम होते. त्यातील आमचा आजचा रूम टाईप होता तवस विंटेज शूट. पुढे असलेल्या अजून एक पार्किंग एरियाच्या बाजूला हनीबीची फार्मिंगचा सेटअप होता. तिथे तयार होणारे हनी त्यांनी रेस्टॉरंटमध्ये विकण्यासाठी पण ठेवलेले होते. आता व्हिडिओत दिसणारा एरिया आजच्या रूमच्या जवळचा असून आपला तवस विंटेज शूटच्या समोर टेंट टाईप रूम आहे. त्याच्यामध्ये रॉयल प्रीमियम स्टे टेंट असून पुढच्या साईडला हेरिटेज टेंट रूम होते. असे 3 प्रकारचे रूम इथे अवेलेबल आहेत. आता तवस रूम कसा आहे ते तुम्हाला दाखवते. रूम मध्ये आत येताच डाव्या बाजूला एक किंग साइज बेड असून उजव्या बाजूला 2 खुर्च्या व टी टेबल होता. पुढे गेले की एक सोफा व दुसऱ्या बाजूला सोफा कम बेड होता. बेडच्या बाजूला साइड टेबल व बाजूला एक ड्रेसिंग टेबल दिलेला होता. त्याचबरोबर साइड टेबलवर टी मेकर व पाणी बॉटल दिलेल्या होत्या. रूम मधील बाथरूम हे मोठे असून बाथरूम मध्ये बाथटब व वेस्टर्न टॉयलेट अवेलेबल होते. त्याचबरोबर बाथरूम मधील सर्व एक्सेसरीज प्रोव्हाइड केलेल्या होत्या. रूम मध्ये एसी, टीव्ही, फॅन, कबर्ड, लँडलाईन फोन पण इथे प्रोव्हाइड केलेला होता. रूमला एक अटॅच बाल्कनी पण होती जिथून तुम्हाला माउंटनचा मस्त असा व्ह्यूचा आनंद घेता येईल. त्या बाल्कनी मधून सकाळच्या टायमिंगला तुम्हाला काही वेळेस मोर पण दिसून येतील असे आम्हाला रिसॉर्ट वाल्यांनी सांगितले होते. रूमच्या पुढे चालत गेले की इथल्या रूमसाठी व्हिडिओत दाखवलेल्या ठिकाणी हायटी व स्नॅक्स अरेंज केला जातो. त्याचबरोबर पुढे छोटेसे गार्डन पण आहे जिथे झोका व काही ऍक्टिव्हिटी पण आहे. रिसॉर्ट मध्ये अजून पण बऱ्याच ऍक्टिव्हिटी कंडक्ट केल्या जातात. काही पेड आहे तर काही फ्री आहे. त्यामध्ये हॉर्स रायडिंग, बैलगाडी राईड, हनीबी फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, ट्रेकिंग, एटीव्ही बाइकिंग राईड, वॉटर स्पोर्ट पण इथे कंडक्ट केले जातात. रिसॉर्ट मध्ये अजून एक गोष्ट आकर्षित करणारी म्हणजे आता व्हिडिओत दिसणारी व्हॅन. या व्हॅन मध्ये तुम्ही स्टे करायला बुक करू शकता. 2 जण व एक लहान मूल यात राहू शकतं अशी व्यवस्था आहे. रिसॉर्ट पासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर पाण्याच्या किनाऱ्यावर कॅम्प करू शकता अशी व्यवस्था आहे. व्हॅन मध्ये वॉशरूम, किचन अशा पण गोष्टी अवेलेबल आहे. अजून माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. रिसॉर्ट एक्सप्लोर करता करता संध्याकाळ झाली होती. संध्याकाळच्या जेवणासाठी 7:30 नंतर आम्ही डिनरला गेलो. डिनर मध्ये आज बुफे होता. आजचा दिवस शनिवार असल्यामुळे डिनर बरोबर नाईटला लाईव्ह म्युझिक पण तिथे रेस्टॉरंटच्या बाजूला होते आणि समोरच शेकोटी पण लावलेली होती.
जेवण तसे छान होते. लिमिटेड डिश होत्या परंतु टेस्टी होते. जेवण करून पुन्हा आम्ही फेरफटका करत रूम पाशी पोचलो. तवस व टेंट रूमच्या बाजूलाच एका ठिकाणी वरच्या साईडला टेरेस एरियामध्ये इनडोर गेम ऍक्टिव्हिटी कंडक्ट केलेल्या होत्या, जिथे चेस व कॅरम अशा गोष्टी ठेवलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच 7 वाजता रिसॉर्टवाल्यांनी कंडक्ट केलेल्या ट्रेकिंगमध्ये आम्ही जाण्यासाठी निघालो. मागच्याच बाजूला असलेल्या डोंगरावर ते काही अंतरापर्यंत आपल्याला हाईटवर घेऊन जातात व तिथून डॅमचा संपूर्ण व्ह्यू व आजूबाजूचं सौंदर्य व वरून दिसणारे रिसॉर्ट पण आपल्याला दाखवतात. ट्रेकिंग करताना डोंगरावर खूप साऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज व व्ह्यू दिसणारा खूप सुंदर होता. त्याचबरोबर मोरांचे पण खूप आवाज येत होते. ट्रेकिंग करून आम्ही जेव्हा खाली उतरत होतो तेव्हा पायथ्यापाशी आम्हाला 2 मोर झाडावर बसलेले दिसले होते. ते आम्हाला पाहताच पण उडून गेले. तशी ही ट्रेकिंगवाली ऍक्टिव्हिटी रिसॉर्ट तर्फे फ्री आहे, परंतु ट्रेकिंगवर जाण्यासाठी शूज हे कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्ही जर रिसॉर्टला जाणार असाल आणि ट्रेकिंग करणार असाल तर शूज नक्की कॅरी करा. तसे 1 तासाच्या ट्रेकिंग नंतर आम्ही पुन्हा रूमवर आलो आणि फ्रेश होऊन ब्रेकफास्ट नंतर रिसॉर्टमधून चेकआउट करून रिसॉर्टला बाय बाय केले. रिसॉर्टची बुकिंग वेबसाईट आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेली आहे. रिसॉर्ट पासून जवळ असलेले काही टुरिस्ट पॉइंटवर आम्ही भेट दिली होती. आम्ही कुठे कुठे गेलो होतो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.